पावलं उचलतात? खाली या जरा सगळे खाली घे ना पुढारी. जसं तुम्ही फर्स्ट डेपासून पाहत आहात की घटना झाल्यापासून पोलीस इथं हजर आहेत. मान्य पोलीस आयुक्त साहेब, मान्य सहआयुक्त साहेब, मान्य अप्पर पोलीस आयुक्त साहेब सर्वांनी इथं भेट दिलेली आहे. फर्स्ट डेपासून दिवसाला एक DCP रँकचा ऑफिसर आणि एक ACP रँकचा ऑफिसर आणि किमान 4 PI आणि बाकी आपले 50पेक्षा जास्त अंमलदार इथं समन्वयाचं काम करतात. नाईटलासुद्धा एक DCP रँक ऑफिसर आहे, एक ACP रँक ऑफिसर आणि बाकी सेम आपला अधिकारी अंमलदार ह्या समन्वयासाठी काम करत आहेत. आपलं पहिलं जे टार्गेट आहे ते रेस्क्यू ऑपरेशन करणं आहे आणि जे अडकलेले कर्मचारी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढणं हे आपलं पहिलं टार्गेट आहे. त्यासाठी इतर यंत्रणा आहेत. आपण या संदर्भामध्ये काही सुमोटो तक्रार दाखल करून घेतली किंवा एकंदरीत दाखल झाले आहेत का? शक्यता तरी आहे. ह्या संदर्भात एक जो कर्मचाऱ्याला NDRFनं जखमी अवस्थेत रेस्क्यू केलं होतं त्याची दुर्दैवानं दवाखान्यामध्ये डेथ झालेली आहे आणि त्या संदर्भात आपण अकस्मातमध्ये दाखल केलेला आहे. काल MIDC भोसरी पोलीस स्टेशनला अकस्मातमध्ये दाखल आहे. त्याचा तपास सुरू आहे. तपास त्याचा सध्या सुरू आहे. त्यानुसार पुढील तपास जो तुम्ही सुरू आहे म्हणताय तर कुठल्या अनुषंगाने आणि कोणत्या अँगलनं हा तपास सुरू आहे? अकस्मात मयताचा जो तपास आपण करतो काहीच तपास त्याचप्रमाणे ही घटना कशी घडली, त्याचा मृत्यू कसा झाला, PM नोट्स प्राप्त करून आपण त्यानुसार ज्या फॅक्ट्स आपल्यासमोर येईल त्याचा आपण तपास करावा. आता पोलीस आयुक्तांनी जी ठेकेदार किंवा इतरांची चौकशी होणार आहे का? त्या संदर्भातल्या पावलं उचलले जात आहेत? तेच मी आपल्याला सांगितलं की या तपासामध्ये आपण जो ADR दाखल केला आहे त्याच्यामध्ये आपण रीतसर आणि कायदेशीर चौकशी करत आहोत. त्या चौकशीमध्ये ज्या ज्या काही फॅक्ट्स येईल त्याप्रमाणे आपण पुढील कायदेशीर कारवाई नक्की करू. आज पोलीस आयुक्तांनी जी व्हिजिट दिली तर त्याच अनुषंगाने तपासाच्या अनुषंगानेच हे सगळे पावलं उचलली जातात. माननीय पोलीस आयुक्त सरांनी आज व्हिजिट दिलेली आहे. जसं मी आपल्याला यापूर्वी बोललो की आपला पहिला उद्देश जो आहे तो या कामगारांचा जीव वाचवणं आहे आणि त्यासाठी समन्वयासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी सर आले होते आणि सरांनी एकंदरीत आढावा घेतलेला आहे. आणि आपला पहिला उद्देश तोच आहे की ही मोहीम जी आहे ती ताबडतोब पूर्ण करून आणि सायंटिफिकली ही तपासाचा पण भाग हा असू शकतो. आपण जे कामगार अडकलेले आहेत असा आरोप आहे खूप संत गतीने हे सगळी यंत्रणा कार्यरत आहे. तुम्ही म्हणता इकडे आहात. आत्ता जी माहिती दिली त्यानुसार 12च पोकलेला आहे आता आयुक्त म्हणतात, पण घटनास्थळी वेगळीच चित्र दिसतंय. मला वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये खूप संवेदनशीलपणे आणि खूप गतीनं काम चाललंय. ॲज अ पोलीस प्रशासन आपण समन्वयाचं काम करतोय. आमचा उद्देश हाच आहे की लवकरात लवकर मोहीम संपली पाहिजे जेणेकरून नातेवाईकांच्या भावना आपण समजू शकतो आणि जसं मी पहिल्यापासून बोलतोय की कामगारांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. सफिशियंट मशिनरी आपण रिक्वेस्ट केली होती त्याप्रमाणे मशिनरी सफिशियंट आलेलं आहे आणि काम चालू युद्ध पातळीवर आपण पाहताच घेतलं.